पोहोचलोय कॅम्पिंग साईटच्या जवळ. इथे खाली पायऱ्या आहेत, तिकडून खाली जायचंय, मग तिकडे कॅम्प साईट आहे. आणि इकडे समोर एक शॉप आहे, तिकडून मी कोटेड पीनट्स, पॉपकॉर्न, निंबूज असं सगळं काय 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 घेतलंय. आणि रात्री आमची अशी अंताक्षरी किंवा कॅम्प फायर टाइप्स आहे, सो तिकडे आम्ही एन्जॉय करणार आहोत. हे मागे सगळे साऊंड पोल्युशन करतात, हे साऊंड पोल्युशन कर रहे हमारे कॅप्टन. तर असं सगळं आहे. आणि आता मला एक गोष्ट अजून घ्यावीशी वाटते, ती घेते मी अँड मग व्लॉग कंटिन्यू करते. आहे हे बघा, हे ते शॉप आहे. इकडे एवढा अंधार दिसतोय ना. आता किती वाजलेत माहितीये? फक्त 6. आपल्या इकडे 6 वाजता अंधार नाही होत, पण इकडे संध्याकाळी 6 वाजता अंधार होतो. प्रॉपर अंधार म्हणजे असं वाटतं 8 वाजलेत, पण 8 नाही वाजलेत, 6च वाजलेत. तुम्हाला टाइम मी आता दाखवू शकत नाही कारण दुसरा फोन बॅगेत आहे. बिल्स आहेत पुढे, सबको लगा लगा के चले. ऐसे स्टॉल्स आहेत. सी मे बी दिस इज आवर कॅम्प साईट. इथे पण आहे. कॅम्प साईटला पोहोचले. इकडे मागे बघा सगळे बसलेत. इथे पाठीमागे पण टेंट्स आहेत. आणि शेवटी आता मी बसले. इतकं परत चालून यार, इतक्या पायऱ्या याने चढायला लावल्या, उतरायला लावल्या, परत उद्या चढायचं उतरायचं. हो गॉड, ह्याने आधी सांगितलं नव्हतं की इकडे पायऱ्या आहेत. बट चला एनिवेज. हे बघा इकडे मागे टेंट्स आहेत, माझ्या मागे पण टेंट्स आहेत, पण आता ते दिसत नाही. मी सकाळी दाखवेन. इकडे खूप लवकर रात्र होते यार, बट चला ठीक आहे. आता आम्ही जरा आराम करतो आणि खाणार पिणार आहोत. आणि इकडे बहुतेक कॅम्प फायर होणार आहे, सो ती मजा पण तुम्हाला दाखवेन. आम्ही आमच्या टेंट मधून बाहेर पडलो. मी एक्स्ट्रा पॅन्ट ठेवायला विसरले. वाव. सो मी आता अशीच चालले. तिकडे फोन चार्जिंगला लावणार. तिकडे एक पब्लिक चार्जिंग बूथ आहे, तिकडे चार्जर लावेन आणि फोन चार्जिंगला लावेन. आणि इकडे मागे आमचे टेंट्स आहेत. हे बघा कसा रस्ता आहे, कसं जायचं यार. ना आमच्या वॉन्ड्रॉन कंपनीने इकडे जिकडे आम्हाला टेंट स्टे दिलाय तिकडे हे बार्बिक्यू सेटअप केलंय. आणि सगळं व्हेजिटेरियन आहे, म्हणजे ज्यांना नॉनव्हेज खायचं ते नॉनव्हेज खातीलच, पण डिनरमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज ऑप्शन आहे. इकडे प्युअर व्हेज आहे. आणि आता आम्ही खूप मजा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत, स्टोरीज बोलणार आहोत, स्टोरीज सांगणार आहोत इनफॅक्ट एकमेकांना. तर आता मध्ये मध्ये मी थोडं थोडं शूट करेन. मी खूप शूट नाही करणार कारण आता मला पण खूप एन्जॉय करायचंय. टेक्निकली हा शेवटचा दिवस आहे आज इकडे, म्हणजे शेवटची रात्र आहे जी आमच्या ट्रिपची शेवटची रात्र आहे. कारण उद्या आम्ही शिलाँगला जाणार आणि शिलाँगला जाऊन ओव्हरनाईट स्टे आणि परवा सगळ्यांच्या फ्लाईट्स आहेत. सो टेक्निकली हा आज शेवटचा दिवस आहे, ही शेवटची रात्र आहे ट्रिपची. सो मी पण खूप एन्जॉय करणार आहे आणि गप्पा गोष्टी करणार आहे. सो टिल देन यू गाइस स्टे ट्यून, हॅव अ गुड डे. इथे बार्बिक्यूचं सेटअप आहे. वेज कुछ है क्या? वेज हाँ ना, नॉन वेज तो नहीं है. पाइनएप्पल भी कर रहे हैं. आणि आता ना डान्स, फन, एंटरटेन सगळं झालंय. इथे जेवण लागलंय तुम्हाला. येस थँक्यू. ही प्लेट दिली आहे माझ्या फ्रेंड्सनी मला. आणि तिकडे जेवण आहे, सो तिकडे लगेच जाऊन जेवण घ्यायचं, नाही तर ते गार होईल. मी जेवण घेते आणि तुम्हाला दाखवते जेवणात काय काय आहे. पनीर सब्जी, नॉनवेज में चला ये रहा नॉनवेज. आलू, आलू शिमला, अरे इधर पापड़, और ये क्या है? आलू बंद कर देंगे तो ठंडा हो जाएगा. हाँ हाँ हाँ, हे मी घेतलंय आणि आता चपाती घेते. गाइस एक एक पापड़ी लेना, कभी किसी और भाई को मिले ना. मुझे दोगे दाल मिक्स वेज. आणि आता हे मी जेवण घेतलंय. तुम्हाला खूप काय काय दिसत असेल, पण प्लेट थोडीशी छोटी आहे आणि त्यात मी 2 भाज्या, चपाती असं सगळं वर ठेवलंय, पापड ठेवलंय. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की बापरे किती घेतलंय, पण किती नाहीये, थोडंसंच आहे. आणि आय एम शुअर इथली टेस्ट छानच असणार कारण काल मी डाळ खाल्लेली, सो डाळ खूप छान होती. आणि आता मी जेवून घेते. आय एम व्हेरी हंग्री. इथे तुम्ही बघू शकता कॉमन चार्जिंग बूथ आहे. मग इकडे चार्जर्स पण आहेत. इथे चार्जिंगला तुमचे फोन लावायचे आणि इकडे जवळ टेंट्स आहेत. सो गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय व्लॉग. आणि आज आहे डे 5 आहे ना आज. आज आहे डे 5 आणि ह्या टेंटमध्ये आम्ही थांबलोय. हे बघा, हा आमचा टेंट आहे.
दिस इज मेघा. ओके कॅन. तर मेघाला ना मी टूथपेस्ट मागितली. ती बोली विनी मी काल तिला म्हटलं की अरे दो टूथपेस्ट ऊपर रखने से अच्छा तुम्हारा है ना. हाँ हाँ मैं रख लूंगी. आणि आता मी तिला टूथपेस्ट मागितल्यानंतर तिने मला ओडोमॉस दिलं. दिखाव. ओडोमॉस आलो. हॅलो. ये टूथपेस्ट आहे. मग तिने मला ओडोमॉस दिलं आणि मग नाही सॉरी मग मी तिला म्हटलं ये टूथपेस्ट आहे. मग तिने हे ऍक्च्युअल टूथपेस्ट दिलंय. आता ना वर एक वॉशरूम आहे. तिकडे हातपाय तोंड धुवायला ब्रश करायला आणि फ्रेशन अप व्हायला एक जागा आहे. पण अंघोळ करायला जागा नाहीये. आणि आता आम्ही वॉटर स्पोर्ट्सला जाणार आहोत म्हणजे फ्रेश होऊन. आणि तिकडून आल्यानंतर चेंज करणार आणि निघणार. पुढे एक पॉइंट आहे. काय पॉइंट आहे मला आता आठवत नाही. म्हणजे एक अजून एक साईट सीइंग आहे. तिकडे जाणार आणि तिकडून डिरेक्टली आम्ही शिलाँगसाठी निघणार आहोत. तर आता आजचा हा दिनक्रम आहे. आता मी तिकडे जाते फ्रेशन अप होते आणि मग पुढे ब्लॉग कंटिन्यू करते. टिल देन यू गाईज स्टे ट्यून. स्टे ट्यून. ए मोली. हा हा हा. ए मोली. ए मुली. ए मोली. ए मुलींनो. आय मोलींनो. या गुड. रात्री तुम्हाला दाखवलेलं आणि आता हे दिवसा बघा. टेंट्स किती छान दिसत आहेत. आणि इकडे ना वर वॉशरूम आहे. आणि हे आहे कॅम्पिंग टेंट्स. आणि आता ब्रेकफास्ट लागलाय तिकडे. पण मी ब्रेकफास्ट नाही करणार आहे कारण मला आता भूक नाही आहे. आता वाजलेत ऑलमोस्ट 8. आता आम्ही जाऊ वॉटर स्पोर्ट्ससाठी. तर आता मी तोंड वगैरे धुवून आले. ब्रश केलाय फेस वॉश केलाय. आता मी काय करते जरा सनस्क्रीन वगैरे लावून घेते आणि मग भेटते तुम्हाला. कॅम्पसाईट आहे दिवसा. काल रात्री मी तुम्हाला दाखवलेलं आणि इव्हनिंग टाईममध्ये तुम्हाला हे सगळं मी दाखवलेलं. पण आता पुन्हा डे लाईटमध्ये दाखवते. इकडे आमची पार्टी म्हणजे डान्स वगैरे झाला. इथे मध्ये बॉनफायर आणि हे सगळे आमचे टेंट्स. आणि बाकी लोक ऑलमोस्ट रेडी आहेत. तुम्हाला सांगितलं ना मी तिकडे फ्रेशन अप झाले, खाली आले, तुम्हाला टेंट्स दाखवले. पण मी माझा टेंट तुम्हाला दाखवला नाहीये. तर हा आहे माझा टेंट. आणि बाहेरून पण मी दाखवते. आमचा 5th नंबरचा टेंट आहे. आणि आता ना पॅकिंग सगळी झाली आहे. मी ह्याच कपड्यांमध्ये वॉटर स्पोर्ट्स करणार आहे कारण मी एक्स्ट्रा कपडे आणलेले नाही आहेत. आता आम्ही निघू इकडून. ही बॅग मी जरा तिकडे सिक्युरिटीच्या इथे ठेवते म्हणजे जिकडे माणसं आहेत कारण आम्ही नसणार आहोत टेंटमध्ये. आणि ही बॅग आम्ही वॉटर स्पोर्ट्ससाठी घेऊन जाऊ तिकडे. सो असं सगळं आहे कारण ह्याच्यात फोन राहील काय राहील मला माहित नाही. वॉलेट राहील. तर असं सगळं आहे. आणि आता बाहेरून ब्लॉक करते आणि तुम्हाला दाखवते बाहेरून आमचा टेंट. म्हणजे हे सगळं असं ओपन करून दाखवते. हा आहे माझा टेंट आणि सी इनसाइड. आणि दाखवते. सो हा आहे माझा टेंट. ये. आणि तिकडे ना ब्रेकफास्ट लागलाय. तिकडे सगळे थांबले. सो आता व्लॉग इथेच थांबूया. एकदा तुम्हाला पूर्ण हे दाखवते कॅम्पिंग. हळूहळू हळूहळू आरामसे. एकदा तुम्हाला पुन्हा कॅम्पिंग दाखवलं मी परत दाखवेन. आणि आता आम्ही चाललोय वॉटर स्पोर्ट्ससाठी. सो तिकडे जाऊन तुम्हाला जे काय होईल ते सगळं मी दाखवेन. टिल देन यू गाईज स्टे ट्यून. बाय. आणि ॲज आय टोल्ड यू ब्रेकफास्ट इथे होतं. तर हे बघा इकडे ब्रेकफास्ट लावलाय. तर आता मी ना एक ब्रेड आणि हाफ ऑमलेट खाते कारण पुन्हा भूक लागेल पाण्यातून आल्यानंतर. सो म्हटलं खाऊन घेते. आणि केक अँड कुरकुरे असं ठेवलंय पण ते बहुतेक मी नाही खाणार. पण मी हे फिनिश करेन. आणि इकडचा व्ह्यू बघा. आणि आता ना आम्ही बोटिंगला चाललोय. तर इकडे लाईफ जॅकेट्स आहेत. ते आपल्याला लाईफ जॅकेट्स देणार आहेत म्हणजे घालूनच देतील इनफॅक्ट. इसको टाइट वाइट करना है. ओके कीप इट लाईक दिस. ठीक आहे. तर हे घालून बोटिंगला जायचं आहे. आणि पुढे जे तुम्ही ॲक्टिव्हिटीज करणार आहात लाईक वॉटर स्पोर्ट्स त्यात पण हे कंटिन्यू ठेवायचं आहे. आणि आता आम्ही कॅम्पवर जाणार आहोत. सो दिस रोड दिस लेन इथून बाहेर जाणार आहोत. आणि जिकडून आम्ही आलेलो ना स्टार्टिंग पॉईंटवरून तिकडे जाऊन लेफ्टला जायचं आणि मग खाली जायचं. मग तिकडे आहे वॉटर स्पोर्ट्स. सो आता डिरेक्टली भेटूया तिकडे. एका बोटमध्ये 3 लोक आहेत. सो मी मेघा आणि मला माहिती आहे कोण अजून. पण या बोटमध्ये आम्ही बसणार आहोत. सो आम्हाला
चले चलो 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 भाई कोई ऐसा जिसको पानी से डरना लगता हो तो मुझे मोटिवेट कर पाए। पानी से तो वहाँ पे चल के बता। केयरफुल अरे दिस बोट 3 मतलब क्या हुआ? 3 persons या बता बोट मध्ये बोटीवर उभे आहोत. हे बघा खाली बोट आहे पण आम्ही बॅलन्स बनवलाय. आम्ही ना आता बोटीवर उभे आहोत आणि समोर एक फॉल आहे तो तुम्हाला दाखवते. इतकं भारी वाटतंय. प्लीज इकडे एकदा तरी या तुम्ही. खूप मजा येईल. पाणी इतकं क्लिअर आहे. पाणी किती क्लिअर आहे बघा. वो लड़कियां खुद कर रही है देखो ना. हाँ करूंगी बेटा. आणि हा वॉटरफॉलला आम्ही बाय म्हणतोय. वॉटर स्पोर्ट्स होत आहेत तिकडे. मागे ना क्लिफ जम्पिंग आहे, कयाकिंग आहे आणि स्नॉर्कलिंग आहे. हे सगळे ह्याच पाण्यात होणार आहे जिकडे आम्ही बोटिंग करून आलोय. पण मला इच्छा होत नाही वॉटर स्पोर्ट्स करायची कारण पाणी खूप खूप थंड आहे आणि मला नाही वाटत मी करू शकेन. हा कयाकिंग जर माझ्यासोबत कोणी आलं तर मी करेन पण बाकी दुसरं मी काहीच करू शकणार नाही. मी भिजू नाही शकत नाही तर माझे कान नाक डोकं सगळं जॅम होईल कारण पाणी इतकं थंड आहे. त्यामुळे तुम्हाला जर करायचं असेल येऊन तर तुम्ही करूच शकता. आणि हे बघा वी आर गोइंग फॉर कयाकिंग अँड मजा आएगा. ओ गॉड इथून चढून जायचंय मला आणि ब्लॉग करायची पण मला इच्छा आहे. सो मी आता सगळं करणार आणि फोन्स घेऊन जाणार. मी आणि शुभंकर करतोय राधा आणि शारदा. ए राधा चलो चल 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 चल. अरे इट इज इजी. वो देख ना वो कर रहे हैं ना हस्बैंड वाइफ. इट इज वेरी इजी. कम एटलीस्ट आओ तो कोशिश तो करो. आ जाओ. We will do together. हाँ ना कम ना बाबा. अरे मुझे भी नहीं आता. We will do come. Okay, so now I'm ready to do this kayaking for the very first time ever in my life. So start on है ना? यस ऐसा बैठना है. Cici air kayak. मेरा फोन दे देना. तो आता ना आम्ही पाण्याच्या शुभंकर एक मिनिट. आता आम्ही पाण्याच्या मधोमध आहोत आणि आम्ही अडकलोय. आमची माणसं तिकडे आहेत पण आम्हाला लक्ष देत नाहीयेत आमच्याकडे आणि आम्हाला कळत नाही बोटला नॅव्हिगेट कसं करायचं. मग हा माणूस आहे त्याने हेल्प केली. तो बोला लेफ्ट साइडनी जाऊ. शुभंकर कैसा लग रहा है?
एकदम बढ़िया. हमारी बोट कमी नहीं यही जा रही है पाणी के बीचों बीच. ओ गॉड. स्वतः त्या पॉइंट वर जाऊन मी पुन्हा व्लॉग करते. मला माहित नाही मी तिथपर्यंत पोहोचू शकेन का. ओ गॉड. कयाक करून आलोय. ओ गॉड, आम्ही पाण्याच्या मधोमध अडकलेलो. कोणी व्हिडिओ नाही काढला बट दॅट्स ओके. पण मी माझा ब्लॉग करते आणि सिरियसली सांगते मी इतकी घाबरलेले. ओ गॉड. पण आता हा करतोय शुभंकर आणि इकडून क्लिफ जम्पिंग केलंय आमच्या ग्रुपच्या काही लोकांनी आणि त्यांना मजा आली आहे. काही लोक स्नॉर्कलिंग करायला गेलेत आणि खूप सही आहे हे. येऊन एकदा एक्सपिरियन्स नक्की करा. आणि आता भेटूया जरा वेळाने. टिल देन स्टे ट्यून अँड गुड डे. बाय. परत चाललोय बोटीने कारण वॉटर स्पोर्ट्स सगळे झालेत आणि आता आम्ही टेंटकडे परत चाललोय. तिकडे जाऊन चेंज करू आणि निघू पुढच्या डेस्टिनेशनला. आणि आता आम्ही रिटर्न चाललोय टेंटकडे. ये इथे आपल्याला उतरायचं जाऊन आणि आता आपण प्लेन सरफेसवर पोहोचत आलोय. मला काय माहितीये, आम्हाला सांगितलेलं की लगेज बॅग टेम्पोमध्ये असणार आहे कारण इकडे बघा लगेज बॅग कॅरी करायला अजिबातच प्लेन सरफेस नाहीये, म्हणजे जागाच नाहीये. तर आम्ही ना सगळे एक्स्ट्रा कपडे आमच्या हँडी बॅगमध्ये घेतलेले आणि मी बॉटम्स टाकायला विसरले. मी परत बॉटम्स घ्यायला गेले म्हणजे जीन्स नव्हती टाकली मी, एक्स्ट्रा विसरून गेलेली, म्हणजे काढून ठेवलेली पण पुन्हा त्याच बॅगेत पॅक झाली आणि ती त्याच्यातच राहिली. मी पुन्हा वर गेले, जीन्स घेऊन आले आणि आता आम्ही म्हणजे बाकी सगळे गेलेत पुढे. आता मी चेंज करणार. दिस इज आवर कॅम्प साईट. पुढे आम्ही इथून निघणार आहोत, एक वॉटरफॉल बघणार आहोत अँड दॅट्स इट. ट्रिप कम्स टू एन एंड. माझी रूममेट ऑलरेडी पोहोचली आहे. आणि आता मी रेडी झाली आहे. हा आमचा टेंट आहे. इथून आम्ही निघतोय आणि इथून आमचं कॅम्पिंग संपलेलं आहे. इथून पुढे आम्ही एक वॉटरफॉल बघायला जाणार आहोत आणि तिकडून पुढे ट्रिप एंड्स. और इस टेंट को हम कभी नहीं भूलेंगे, कभी नहीं. सो वी आर लीविंग नाउ. कुछ रह तो नहीं गया. आणि आता